देशभरात सध्या चर्चेत असलेल्या जिहादी धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन उघड झालंय। यूपी पोलिसांनी या प्रकरणी बीडमधल्या तरुणाला अटक केली आहे। एवढंच नव्हे तर धर्मांतरासाठी कोड वर्डचा वापर कसा केला जात होता त्याचा गौप्यस्फोटही पोलिसांनी केलेला आहे। जिहादी धर्मांतर प्रकरणात हा धक्कादायक गौप्यस्फोट झालेला आहे। धर्मांतरासाठी गोपनीय कोड वर्डचा वापर केला जात होता। 7 पैकी 6 कोड वर्डचा अर्थ उलगडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। पाहूया याबाबतचाच एक खास रिपोर्ट। धर्मांतराचं बीड कनेक्शन उघड। जिहादी धर्मांतरासाठी कोडवर्डचा वापर। कोडवर्डचा नेमका अर्थ काय? झी 24 तासवर पहा कोडवर्डचा गौप्यस्फोट। उत्तर प्रदेशातल्या धर्मांतर रॅकेट प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक माहिती उजेडात येते। मूकबधीर व्यक्तींना धर्मांतर करायला भाग पाडणारे आरोपी 7 वेगवेगळ्या कोडवर्डचा वापर करत होते। उत्तर प्रदेशचे गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी या कोडवर्डच्या नेमक्या अर्थाचा गौप्यस्फोट केलाय। रिवर्ट बॅक टू इस्लाम प्रोग्राम म्हणजे धर्म परिवर्तन करणे। मुतक्की म्हणजे हक्क आणि सत्याचा शोध। रहमत म्हणजे विदेशातून मिळणारा फंड। सलात म्हणजे नमाज। अल्लाह के बंदे म्हणजे सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ दाखवणारे मोबाईल नंबर। जन्मतिथी म्हणजे धर्मांतर केल्यानंतरचं नाव असे कोडवर्ड वापरले जात होते। त्याशिवाय कौम का कलंक नावाचा आणखी एक कोडवर्ड ते वापरत होते। मात्र त्याचा नेमका अर्थ काय याचा उलगडा होऊ शकलेला नाही। बेकायदा धर्मांतरासाठी देशविदेशातून सुमारे 1 कोटी रुपयांहून जास्त रक्कम हवालामार्फत आल्याची माहितीही पोलीस तपासात उघड झाली आहे। दरम्यान या धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शनही उघड झालंय। यूपी एटीएसनं ज्या तिघांना अटक केली त्यापैकी इरफान नावाचा आरोपी हा बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा मूळ रहिवासी आहे। दिल्लीतल्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेअरमध्ये इंटरप्रिटर म्हणून तो काम करतो। त्यामुळे इरफानच्या नातेवाईकांनी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावलेत। इरफान चांगलाच होता, स्वभाव चांगला होता। हे आत्ताच माहीत झालं की असं प्रकरणामध्ये त्याला उचललं एटीएसनं, बस एवढीच माहिती समोर आली। त्याच्याशी संपर्क नाही, काय नाही। आणखी आता चौकशी चालू आहे। आता काय इथून पुढे काय होतील ते सांगतील। त्याची आमचं काय बोलणं सुद्धा अजून 8 दिवस झाले आमचं काय बोलणं झालं नव्हतं त्यांच्या संग। ते आता मला तर आजच माहिती झालं ते असं झालं म्हणून। जिहादच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा धर्मांतरासाठी उच्च शिक्षित तरुणांचा कसा वापर होतोय ते देखील या बीड कनेक्शनमुळे उघड होतंय। कौम का कलंक हा त्यातील एक महत्त्वाचा कोड आहे। याचाही उलगडा कदाचित इरफानच्या चौकशी अधिकारी करू शकतील। मात्र इरफानचा हा सहभाग मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी धक्का देणारा म्हणावा लागेल। बीडहून विष्णू बुडगेसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। गणेशोत्सवासंदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। गणेशोत्सव कसा साजरा करावा याच्या सूचना गृह विभागानं जारी केल्या आहेत। सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फूट आणि घरगुती गणेश मूर्तींसाठी 2 फूट उंचीची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे। मंडप परिसरात गर्दी टाळण्याचीही सूचना करण्यात आली आहे। मात्र यावर गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे। नव्या नियमावलीवर भाजपनंही टीका केलेली आहे। समन्वय समितीला किंवा मंडळाला एक तुम्ही अशी बैठक द्यायला पाहिजे होता आणि त्या बैठकीतून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता। पण कुठचीही संधी न देता हा घेतलेला जो निर्णय आहे तो एकतर्फी निर्णय असून तो उचित व कायदेशीररित्या योग्य नाही आहे आणि त्याचा फेरविचार आता शासनाने करायला पाहिजे। मी स्पेसिफिक मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की आपण याच्यात लक्ष घालावं। जे म्हणून फेस्टिवल्स आता समोर आहेत, मग त्यात गणेश उत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा आपल्या महाराष्ट्रातला फेस्टिवल आहे। तर त्याला सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर मस्ट राहणारे रेस्ट्रिक्शन्सही पाळावे लागणार आहेत। आणि सर्व गणेश भक्तांना नम्रतेची विनंती राहील की जरूर आपला उत्सव आपल्याला करायचा आहे, परंतु तो एका व्यवस्थित नियमामध्ये आपण करूया एवढीच नम्रतेची विनंती। एक तर बंधन असं टाकलंय की विसर्जनाच्या आधी ती आरती जी असते ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घरीच करा।
म्हणजे विसर्जनाची आरती सुद्धा गणपतीची करू नये. गणेशोत्सव काय कराचीमध्ये करायचा का? यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात 1.25 तास बैठक झाली. महाविकास आघाडीतील मतभेदांबाबत यात चर्चा झाल्याचं समजतंय. समन्वयानं काम करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनाआधी मतभेद मिटण्यावर दोन्ही बाजूंकडून भर देण्यात आला. आज संध्याकाळी अचानक शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आणि जवळपास 1.25 तास या दोन नेत्यांमध्ये सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडी या सगळ्या मतभेदांनी नाराजीला पूर्णविराम देऊन समन्वयानं काम करण्यासंदर्भात या दोन नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. त्या अधिवेशनात महाविकास आघाडीत समन्वय असावा याबाबतही या भेटी दरम्यान चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर महाविकास आघाडीतील मतभेद दूर होतील अशी शक्यता आहे. यानंतर वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. पुढची महत्त्वाची बातमी देखील राजकीय वर्तुळातून, विशेषतः राष्ट्रवादी संदर्भात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेपीएनसी रोड इथल्या उर्वशी या इमारतीमधल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड हे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीसाठी शरद पवारही मात्र उपस्थित राहणार नाहीत असं समजतंय. राष्ट्रवादी नेत्यांची एक स्वतंत्र बैठक सुरू आहे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी. या बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे मंत्री उपस्थित आहेत. डेल्टा प्लस आणि आता एका नव्याच व्हेरियंटचा धोका आहे. या नव्या पाहुण्यानं 29 देशांमध्ये हातपाय पसरले. त्यामुळे आता आधीच तयार झालेल्या लसी या नव्या व्हेरियंटवर परिणामकारक ठरणार का हा प्रश्न आहे. कुठला आहे हा नवा व्हेरियंट पाहूया. डेल्टा पाठोपाठ आता लॅम्बडाचा धोका. कोरोनाचा नवा व्हेरियंट लॅम्बडा. एकोणतीस देशांमध्ये पसरला लॅम्बडा. डेल्टा प्लस आणि आता लॅम्बडा. कोरोनाचा विषाणू रोज नवे उपप्रकार जन्माला घालतोय. त्यातलाच हा लॅम्बडा व्हेरियंट सगळ्यात आधी पेरू देशात सापडला. इंग्लंड, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसह 29 देशात हा व्हेरियंट पसरल्याची माहिती आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत या व्हेरियंटचे 6 रुग्ण सापडले. जागतिक आरोग्य संघटनेनं याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलंय. ताप, सतत खोकला, चव आणि वास न येणं ही लॅम्बडाची लक्षणं आहेत. याची जी लक्षणं आहेत ही सर्दी, ताप, खोकला अशी इतर विषाणूंसारखीच आहेत. परंतु यामध्ये नाकानी जो आपण वास घेतो तो कमी होणं किंवा नाकानी वास न येणं आणि तोंडाची चव जाणं ही वैशिष्ट्ये जास्ती प्रमाणात दिसतात. ब्रिटनमध्ये झालेल्या एका विशेष संशोधनामध्ये असं लक्षात आलंय की हा अल्फा, बीटा, डेल्टा यांच्या पद्धतीचाच विषाणू आहे. परंतु हा कुठल्याही प्रकारे गंभीर त्रास पसरवत नाही. लॅम्बडा कोरोना व्हेरियंटवर इंग्लंडमध्ये संशोधन सुरू झालंय. पण लसीचे 2ही डोस घेतले असतील तर लॅम्बडाचा फार गंभीर परिणाम होणार नाही असं आतापर्यंतच्या संशोधनातून पुढे आलंय. तरीही हा लॅम्बडाही स्वतःला सतत बदलत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहण्यासाठी मास्कसह कोरोनाचे सगळे नियम पाळणं अत्यावश्यक आहे. पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. लसी संदर्भात पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. अमेरिकेच्या मॉडर्ना लसीच्या आयातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGAनं परवानगी दिली आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिप्ला कंपनीनं मॉडर्ना लसीच्या आयातीसाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे भारताकडे कोरोनाविरोधात 4थ्या लसीची भर पडणार आहे. सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक V या लसी भारतात उपलब्ध आहेत. आता यात मॉडर्नाची भर पडणार आहे.
पाहूया इतर बातम्या. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये कितीही धुमाकूळ घालायचा ठरवला तरी भारत आता दहशतवाद्यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही. कारण काय आहे मोदींचा मिशन काश्मीर प्लॅन पाहूया. काश्मीरचा नवा प्लॅन, दहशतवादी हैराण. दिवसात दहशतवाद्यांशी 4 चकमकी. निवडणुकीआधी दहशतवाद्यांचा धुमाकूळ. 23 जूनला सीआयडी इन्स्पेक्टर परवेज अहमद यांची हत्या. 26 जूनला सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला. 27 जूनला जम्मूमध्ये ड्रोन हल्ला. दहशतवाद्यांनी माजी स्पेशल पोलीस ऑफिसर फैयाज अहमद यांच्या घरात घुसून अंधाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये फैयाज अहमद, त्यांची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला. या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागताच दहशतवादी पुन्हा बिथरले. त्यामुळेच एका पाठोपाठ हल्ले करून दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये दहशत निर्माण करायची आहे. 24 जूनला पंतप्रधान मोदी आणि काश्मीरच्या नेत्यांची बातचीत झाली. त्याच्या आदल्या दिवशीही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. श्रीनगरच्या नौगाममध्ये दहशतवाद्यांनी इन्स्पेक्टर परवेज अहमद डार यांच्या पाठीत गोळी घालून हल्ला केला. सत्तावीस जूनला रात्री 1:40 ड्रोन हल्ले करण्यात आले. एअर ट्रॅफिक कंट्रोलची बिल्डिंग आणि एअरबेसवरची MI-17 हेलिकॉप्टर्स दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. पण दहशतवाद्यांचा निशाणा चुकला. जम्मू काश्मीरमध्ये मोठी दहशतवादी कारवाई घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन आहे. 24 जूनला पंतप्रधानांबरोबर काश्मीरी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 पुन्हा लावला जाणार नाही. मतदारसंघांची फेररचना झाल्यावर काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं जात आहे. दहशतवाद्यांचं फंडिंग थांबलंय. फुटीरतावादी नेते तुरुंगात आहेत. जेव्हा जेव्हा दहशतवाद्यांवर संकट येतं तेव्हा काश्मीर खोऱ्यात अतिरेकी कारवाया वाढतात. काश्मीरमध्ये हिंसा घडवायची आणि भारताला बदनाम करायचं या पाकिस्तानच्या लबाडीला आता सगळं जग ओळखून आहे. त्यामुळे दहशतवादी आणि त्यांचे म्होरके हैराण झालेत. कारण लवकरच काश्मीरमधला त्यांचा दहशतवादाचा कारखाना बंद होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे अनेकदा असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था होते. अनेकदा ग्रुपमधल्या सदस्यांना आवर घालताना ॲडमिनच्या नाकी नऊ येतात. पण अमरावतीत एका ॲडमिननं नाहक त्रास देणाऱ्या सदस्यांना कसा धडा शिकवला, तुम्हीच पहा. व्हॉट्सअप ॲडमिननं शिकवला चांगलाच धडा. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांना दंड. ग्रुप सदस्यांकडून जमवले 10,500 रुपये. हा धक्कादायक प्रकार घडला तो अमरावती. मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 257 शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वारंवार सांगूनही ग्रुपमध्ये अनेक शिक्षक सदस्य नियमांचं उल्लंघन करायचे. राजकीय मेसेजेससह गुड मॉर्निंग आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांनी तर कहर केला होता. शेवटी ॲडमिन मनीष काळे यांनी आयडियाची भन्नाट कल्पना लढवली. ग्रुपचा नियम मोडेल त्याच्याकडून प्रत्येकी 500 रुपये वसूल करण्याचं फरमान त्यांनी काढलं. 23 मे पासून आम्ही हा नियम चालू केला की व्हॉट्सअप ग्रुपवर जे कोणी शुभेच्छा संदेश देईल, लग्नाचा वाढदिवस किंवा वाढदिवस याच्या शुभेच्छा देईल, त्यांना आपण 500 रुपये दंड हे सहकार्य स्वरूपात करायचं. आणि हे आलेलं सहकार्य आमच्या अमरावती जिल्हा परिषदेचं जे कोविड केअर सेंटर या ठिकाणी स्थापन झालं आहे, या कोविड केअर सेंटरला आपण ते सहकार्य द्यायचं. शिक्षक असले तरी जवळपास 32 जणांनी या नियमांचं उल्लंघन केलं. त्यांच्यापैकी 21 शिक्षकांकडून तब्बल 10,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ग्रुप ॲडमिननं ही दंडाची रक्कम स्वतःकडे ठेवली नाही तर सत्कारणी लावली. जिल्हा परिषद शिक्षकांनी उभारलेल्या कोरोना सेंटरला मदत निधी म्हणून ही रक्कम देण्यात आली. पहिला दंडधारक मीच या ग्रुपचा आहे आणि यानंतर असंच अनावधानाने ज्यांनी ही सूचना वाचली नाही किंवा वाचल्यानंतरही ओघाओघात मॅसेज टाकण्यात आला, अशा जवळपास 31 लोकांना दंड आकारण्यात आला.
व्हॉट्सअप ग्रुप सदस्यांना ॲडमिननं दंड ठोठावल्याची ही कदाचित महाराष्ट्रातली पहिलीच घटना असावी. पण त्यातून काहीतरी चांगलं घडणार असेल तर सविनय नियमभंग करायला हरकत नाही. अशा प्रकारच्या काही क्लुप्त्या वापरून जर नागरिकांनी अशा प्रकारचा दंड जमा केला तर याचा फायदा गरजू लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या क्लुप्त्या वापरायला हरकत नाही. अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. भारतीय स्टेट बँकेमधून 1 जुलैपासून खातेदारांना महिन्यातून केवळ 4 वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना 15 रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक खातेदाराला वर्षाला फक्त 10 पानी चेकबुक मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त अर्थात 25 पानी चेकबुक हवं असेल तर 75 रुपये अधिक GST असं शुल्क आकारण्यात येईल. तातडीनं 10 पानी चेकबुक हवं असेल तर 50 रुपये शुल्क आकारण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांकडून चेकसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र 4 मोफत व्यवहारांचं बंधन ज्येष्ठ नागरिकांनाही लागू असेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे